भारत के सभी राज्यों की खबर SNS न्यूज चैनल पर, खबर जो आपको रखे सबसे आगे। नमस्कार, SNS TV मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। मी तुमच्यासोबत करुणा। तुम्ही पाहत आहात गजानन गवई यांची रिपोर्ट। सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या व्यक्तीला महाराष्ट्र शासनाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार दिला जातो। हा पुरस्कार गत 4 वर्षापासून दिला गेला नव्हता, परंतु यावर्षी 2024ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर झाले। 2020 ते 21 वर्षाचे जाहीर झालेला पुरस्कार वाशिम येथील सामाजिक क्षेत्रात गीत गायनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे प्रज्ञानंद भगत यांना मिळाला। पुरस्कार वितरण सोहळ्याचा कार्यक्रम 12 मार्च 2024ला मुंबई येथे महाराष्ट्र सरकारकडून आयोजित करण्यात आला होता। या आयोजित पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी समाज कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे त्याबरोबरच इतर प्रशासकीय अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते। खबर SNS मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या महाराष्ट्रात सामाजिक सांस्कृतिक क्षेत्राच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणाऱ्या, समाज प्रबोधन करणाऱ्या अशा शिवाय त्यासोबत नालंदा नगर येथे रहिवासी असलेल्या प्रज्ञानंद भगत यांना सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाअंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार 2020-21चा मिळालेला आहे। आज आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत। हा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांना कुठल्या परिस्थितीशी हा पुरस्काराशी संघर्ष करायचं काम पडलं की त्यांना सहजरित्या पुरस्कार मिळाला, आज आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत। नमस्कार। नमस्कार भगत सर। नमस्कार। काय नाव सर आपलं? माझं नाव मोहन उर्फ प्रज्ञानंद रामभाऊ भगत, राहणार नालंदा नगर वाशिम। मला हा पुरस्कार मिळाल्याच्या नंतर माझ्या आनंदाला सीमा राहिली नाही, कारण माझं कार्य 50 वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये गीत गायनाच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी माणसाची मनं जागृत करण्याचं कार्य सतत गेली 50 वर्षापासून करीत आहोत। आणि त्या 50 वर्षाच्या काळात मी जे काही काम केलं त्याचा मला योग्य मोबदला मिळाल्यासारखं काल मला वाटलं की खरं आहे, खऱ्याचं खरं होतं। अशी काही मी फक्त माझ्या कागदपत्राची पूर्तता करून हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण हा पुरस्कार मिळाला, त्याबद्दल मला अतिशय आनंद झाला। आणि म्हणूनच हा पुरस्कार मिळण्याचं कारण फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, म्हणून त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करून मी हिंदी, मराठी, उर्दू मिक्स अशा गीत गायनातून महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या काही राज्यामध्ये मी बाबासाहेबांच्या गीत गायनाचे प्रोग्राम केलेत। लखनौ असेल, गुजरात असेल, आंध्र असेल, या बाजूच्या प्रदेशमध्ये कर्नाटक, ह्या 4 राज्यात सुद्धा प्रोग्रामला गेलो। साहेब, आपण एक कवी पण आहात, त्यासोबतच आपण एक शायर सुद्धा आहात, त्यासोबतच आपण एक कव्वाली आहात असं समजते। तर शायरीच्या माध्यमातून, कव्वालीच्या माध्यमातून आपण सामाजिक प्रबोधनाचं काम करताय, तर एखादी सामाजिक जागृतीच्या अनुषंगाने काही कव्वालीचे काही हे असतील, लाईन्स असतील, ओळी असतील तर त्या सांगाल तर बरं होईल थोडं? निश्चितच। बाबासाहेबांमुळे या SC ST OBC VJ NT ह्या सर्व लोकांना न्याय मिळाला आणि यांची प्रगतीकडे पाऊलं पडायला लागली। आणि म्हणून मी लिहिलंय, जप तप और योग याग से जप तप और योग याग से रह गए हम भिखारी, कि जब आ गए भीम जी हमारे तब बन गए हम अधिकारी।
जब आ गए भीम जी हमारे तब बन गए हम अधिकारी। कलम की नोक से भीम जी ने भारत को संवारा, उन्हीं का संविधान बहुजनों का है सहारा। पैदा हुए भीम जी भारत में, पैदा हुए भीम जी भारत में समता के पुजारी। जब आ गए भीम जी हमारे तब बन गए हम अधिकारी। यासोबतच आपण एक सामाजिक जागृतीच्या अंतर्गत तर त्यासोबतच तुमच्यावाली काही गझल स्वतःची लिखित आहे असं मला वाटतं, तर त्या गझलेच्या संदर्भाने आपण काय सांगाल? सामान्य माणसाच्या जीवनात ही गझल सामान्य माणसाचं मन व्यक्त करणारी ही गझल मांडतोय। काटेरी पाय वाटा चालू इथे कसा मी, साराच न्याय खोटा, साराच न्याय खोटा, बोलू इथे कसा मी, काटेरी पाय वाटा। तर भगत सर, एक दुसरा आणखीन एक महत्वाचा असा प्रश्न आहे की आज आपल्या ज्या फुले शाहू आंबेडकरी विचाराची विचारधारा आहे, ही विचारधारा आज ग्रामीण भागातून प्रत्यक्षात पाहायला मिळते। ती विचारधारा शहरी भागात ही पाहायला मिळते का? ग्रामीण भागात बाबासाहेबांच्या प्रती जो जिव्हाळा आहे, प्रेम आहे, निष्ठा आहे, ती थोडीशी शहरी भागात कमी वाटते। त्याचं कारण लोकांना सुख सोयी सर्व उपलब्ध झाल्यामुळे थोडंसं ज्या अन्वेषाने ग्रामीण माणूस पेटून उठतो कुठे अन्याय अत्याचार झाला तर तेवढ्या ताकदीने शहरातला माणूस घराबाहेर निघत नाही, हे पाहायला मिळतं। बर, दुसरा आणखीन एक महत्वाचा बाब आहे की या जे की संगीताच्या माध्यमातून, तुमच्या कलाकौशल्याच्या माध्यमातून आज आपण हे गटागटाने विकती समाज सगळा, इथे गटागटाने घेतात हे सुपारी, माझ्या भीमाच्या नंतर करतात हे हुशारी, माझ्या भीमाच्या नंतर। धन्यवाद भगत सर, आपण खूप खूप महत्त्वपूर्ण समाजाला एक गझलेच्या माध्यमातून संदेश दिलेला आहे। त्यासोबतच महाराष्ट्र शासनाचा हा पुरस्कार मिळाल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या विषयी आपली भूमिका म्हणजे आपला विचार काय, मनात काय असे विचार होते? महाराष्ट्र शासनाचे प्रथमतः आभार, अभिनंदन। कारण मला वाटतंय म्हणजे माझा हा पुरस्कार मला योग्य, माझ्या कार्याचा गौरव आहे, म्हणून मी पुनश्च महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो। आणि अतिशय हा माझ्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार 2020-21 हा भगत साहेबांना मिळाला। त्यांच्या अर्धांगिनी या पुरस्काराबद्दल काय म्हणतात आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया। काय वाटतं तुम्हाला या पुरस्काराबद्दल? माझ्या पतीला महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाला, मला खूप खूप आनंद झाला। धन्यवाद।